सर्व श्रोते हो. रामकृष्ण गोविंद. वेदस्तुती भागवताचा दशमस्कंद 87वा अध्याय आणि त्यातला शेवटचा श्लोक 41वा. वेदस्तुती शेवटचा श्लोक आज आपण पाहणार आहोत. 41वा श्लोक काय म्हटलेला आहे? प्रथम हिंदी अर्थ, मग मराठी अर्थ आणि मग त्यावर विवेचन. काय म्हटलेलं आहे? भगवन स्वर्गादि लोकों के अधिपति इंद्र ब्रह्मा प्रभृति भी आपकी थाह आपका पार न पा सके. और आश्चर्य की बात तो यह है कि आप भी उसे नहीं जानते, क्योंकि जब अंत है ही नहीं तब कोई जानेगा कैसे? प्रभु, जैसे आकाश में हवा से धूल के नन्हे नन्हे कण उड़ते रहते हैं, वैसे ही आपके काल के वेग से अपने से उत्तरोत्तर 10 गुने 7 आवरणों से सहित असंख्य ब्रह्मांड एक साथ ही घूमते रहते हैं. तब भला आपकी सीमा कैसे मिले? हम श्रुतियां भी आपके स्वरूप का साक्षात वर्णन नहीं कर सकती. आपके अतिरिक्त वस्तुओं का निषेध करते करते अंत में अपना भी निषेध कर देती है और आप में ही अपनी सत्ता खोकर सफल हो जाती है. 41वा श्लोक मराठी अर्थ. बघा बघा, जाना, रिअलाइज करा, रिअलाइज करा. हे भगवान, स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकले नाहीत असे नाही, तर आपल्याला सुद्धा तो लागला नाही. कारण जर आपल्याला शेवटच नाही तर तो कोण कसा जाणू शकेल? प्रभो, जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंत कण उडत असतात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर 10 पट 7 आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. आम्ही श्रुती सुद्धा तुमच्या स्वरूपाचे, तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा हे नव्हे ते नव्हे असा निषेध करीत करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो. या 41व्या श्लोकावरती विवेचन करताना, टीका करताना श्रीधर स्वामी काय म्हणाले बघा. कालच्या एका श्रोत्याच्या शंकेचं निरसन श्रीधर स्वामींनी केलंय, मी नाही. काय म्हणतात बघा श्रीधर स्वामी. हे अनंता, ब्रह्मा आदि देवता आपका अंत नहीं जानते, न आप ही जानते हैं, और न तो वेदों की मुकुटमणि उपनिषदें ही जानती है, क्योंकि आप अनंत है. उपनिषदें नमो नमः, नमो नमः, नमो नमः, जय हो, जय हो यह कहकर आप में चरितार्थ होती है. इसलिए मैं भी म्हणजे श्रुती म्हणतात. काय म्हणतात श्रुती? नमो नमः, जय हो, जय हो यही कहकर आपके चरण कमल की उपासना करता हूँ.
कसलं व्याकरण घेऊन बसलाय त्या अनंता पुढं? नमो नमः हे कुठं शब्द पुरे पडणार सांगा? काय म्हटलेलं आहे? विचार करा, विचार करा. स्वर्गादि लोकों के अधिपति इंद्र ब्रह्मा प्रभृति भी आपकी थाह आपका पार न पा सके। और आश्चर्य की बात तो यह है कि आप भी उसे नहीं जानते। ब्रह्म तत्व आपलं अनंतत्व भगवान, आपलं अनंतत्व भगवान सुद्धा जाणत नाही. अहो अंतच नाही तर काय जाणणार? काय म्हटलेलं आहे? क्योंकि जब अंत है ही नहीं तब कोई जानेगा कैसे? विचार करा, विचार करा. तुम्ही अनंताकडून आलात, अनंतामध्ये आहात आणि अनंताकडे चालले आहात. असा 70 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अनंताकडून आलात, अनंतामध्ये स्थित आहात आणि अनंताकडे चालले आहात. काय जाणता अनंताला? कल्पना करा, कल्पना करा. या वेगानं जाणारं यान तयार झालेलं नाही, पण कल्पना करू शकता की नाही तुम्ही? एका सेकंदाला 10 लाख मैल, किलोमीटर नव्हे, एका सेकंदाला 10 लाख मैल जाणार यान, त्यात जर तुम्ही बसलात आणि प्रवास करायला लागलात तर किती प्रवास कराल? आयुष्यभर? या कश्चित कसलं आयुष्य घेऊन बसलात? अनंत, अनंत, त्याला अंतच नाही. किती प्रवास करा तुम्ही, अजूनही शेवटच नाही, त्याला शेवटच नाही. तुम्ही काय, मोठमोठे शास्त्रज्ञ सुद्धा या विश्वाची सुरुवात कुठून झाली, आत्ता आपण कुठे आहोत आणि हे ब्रह्मांड कुठं चाललं आहे, विश्व कुठं चाललं आहे, याचा थांग पत्ता नाही, थांग पत्ता नाही, अंतच नाही. असं हे ब्रह्मतत्व, असं हे ब्रह्मतत्व. काय जाणता सांगा तुम्ही? कल्पना करा. असं मी म्हटलं, ती 10 लाख मैल सेकंदाला, ही सुद्धा तुम्ही कल्पना करू शकत नाही. मग जे तुमच्या आणि माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे ते तुम्ही त्याला बुद्धीत कसं काय आणू शकणार? कठीण आहे हो, अध्यात्म कठीण आहे. पण भगवत कृपेने एखादा सेकंद असा येतो की अशी अंगावर शिरशिरी येऊन जाते, तेज चमकून जातो आणि हे अनंतत्व समजतो. काय म्हटलेलं आहे पुढे? जैसे आकाश में हवा से धूल के नन्हे नन्हे कण उड़ते रहते हैं, वैसे ही आप में भगवत तत्वात, ब्रह्म तत्वात, आप में काल के वेग से अपने से उत्तरोत्तर 10 गुने 7 आवरणों के सहित असंख्य ब्रह्मांड एक साथ ही घूमते रहते हैं. तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहेत, मातीचा रस्ता आहे, मातीचा असो किंवा कुठलाही रस्ता असो, एक मोटार गेली की धूळ उडते. तुमच्या घरासमोरच्या एवढ्याशा क्षेत्रात एवढी धूळ उडते
की त्या धुळीत अनंत कोटी धुळीचे कण असतात. एवढ्याशा रस्त्यावर मग या विश्वात किती कण असतील धुळीचे? तेवढी ब्रह्मांड सुद्धा आहेत. ब्रह्मांड काय कल्पना करता तुम्ही? आणि विचार करा, ही ब्रह्मांड त्या भगवत तत्वानी कशी, केव्हा, का निर्माण केली? आकाशामध्ये करोडो मैल अंतरावरती असंख्य ब्रह्मांड आहेत. त्यांचा आणि माझा जन्मजन्मांतरी संबंध येणार नाही. मग भगवंतानी ही ब्रह्मांड का निर्माण केली? आणि ब्रह्मांड राहू दे, मला या ब्रह्मतत्वानी, मला भगवत तत्वानी का निर्माण केलं? माझा हा देह, माझी ही देहातीत अवस्था, गुणातीत अवस्था, मला या अवस्थेत, दोन्ही अवस्थेत, गुणासहित आणि गुणातीत, देहासहित आणि देहातीत मला कुणी निर्माण केलं? का निर्माण केलं? उद्देश काय आहे निर्मात्याचा? मी म्हणतो मी घर निर्माण केलं, ठीक आहे, व्यवहारापुरतं आपण ते मान्य करू. पण का निर्माण केलं? मला राहण्यासाठी, माझ्या सुरक्षिततेसाठी आणि अंततः त्याच घरात राहून मला ब्रह्मतत्वाशी एकरूपता साधायची आहे. घर तसं मला म्हणजे या देहातीताला, या अंतर्गत देहाच्या जे आत्मतत्व आहे त्याला कोणी निर्माण केलं? ते कशापासून निर्माण झालं? का निर्माण झालं? काही मला उत्तर आहे? आणि मी माझ्या अनंतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो का? अहम ब्रह्मास्मी म्हटलेला आहे, ऋग्वेदात म्हटलेला आहे, यजुर्वेदात म्हटलेला आहे, अथर्ववेदात म्हटलेला आहे, सामवेदात म्हटलेला आहे, अयमात्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे. काय त्याचा अर्थ? इतकं आपण प्रवचन बघून त्याच्यामध्ये लीन होण्याचा प्रयत्न केला. काय समजलं? मी देहातीत होतो का? मी गुणातीत होत नाही, पण होण्याचा प्रयत्न करतो का? अहो कुणी 1,00,000 रुपये देतो म्हटलं तर मी लालचावतो. कसला देहातीत होतो सांगा? काय देहातीत होतो? अशी अनंत ब्रह्मांड आहे. तो काय विश्वाचं स्वरूप आहे? या ब्रह्मतत्वाचं काय स्वरूप आहे? कशासाठी आहे हे? आणि मला इतकं रुंदावता येणार नाही का की मी त्याच्याशी एकरूप व्हावं? मी स्वतःला देहबद्ध केलेलं आहे. मी नाही हो तसा. मी देहात बद्ध नाही. मी अनंत आहे. अशी भावना स्वतःत करून मी माझं देहाचं हे जे आवरण आहे ते काढून टाकू नाही का शकत? मी देहातीत नाही का होऊ शकत? मी अनंताशी
एक रूप नाही का होऊ शकत? सतत विचार केला, नाही, मला हे देहाचं आवरण नाही, मला हे देहाचं आवरण नाही, मी अनंत आहे, मी अनंत आहे, मी अनंत आहे. नाही करू शकत ही प्रार्थना. याला काय पैसा पडतो? याला काय संसार सोडून हिमालयात जायला लागतं? नाही, ही मी बसल्या जागी तप करू शकतो. पुढं काय म्हटलेलं आहे? हम श्रुतिया भी आपके स्वरूप का साक्षात वर्णन नहीं कर सकती. वेद म्हणतात, श्रुती म्हणतात, जे वेद ऋषी मुनींना भगवंतांच्या प्रेरणेने स्फुरले ते वेद म्हणतात, श्रुती म्हणतात. हम श्रुतिया भी आपके स्वरूप का साक्षात वर्णन नहीं कर सकती. मग त्या काय करतात श्रुती? आपके अतिरिक्त वस्तुओं का निषेध करते करते अंत में अपना भी निषेध कर देती है. मी नाही, मी असं नाही, मी असं नाही असा निषेध केला की मग जे काही उरतं ते मी आहे. ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मज्ञान आहे, भगवत तत्व आहे, परमात्म तत्व आहे, सत्य तत्व आहे, ईश्वर तत्व आहे. ते मी आहे, ते मी आहे. और आपके ही अपनी सत्ता खोकर सफल हो जाती है. मी नेहमी उदाहरण देतो हो, समजून घ्या, समजून घ्या. एक कांदा आणा, कांद्याची एक पात काढा. कांद्याची पात म्हणजे कांदा नव्हे. दुसरी कांद्याची पात काढा, तिसरी कांद्याची पात काढा, चौथी कांद्याची पात काढा. असं करत करत कांद्याच्या सगळ्या पाती काढा. आणि आता मला सांगा, कांदा कुठं आहे? कुठं आहे? दिसला तुम्हाला? जो नाही, जो आतमध्ये नाही आहे तो कांदा. जे विश्वात दिसत नाही ते अनंतत्व, ते भगवत तत्व. मला एक एक उपाधी अशा काढून टाकायला पाहिजे. घर म्हणजे मी नव्हे. नोकरी करायची हो, नोकरी करायची, पण हा विचार हवा, नोकरी म्हणजे मी नव्हे. पैसा मिळवायचा, भरपूर मिळवायचा, पण पैसा म्हणजे मी नव्हे. पैशासाठी मी नव्हे, माझ्यासाठी पैसा आहे. असं प्रत्येक गोष्टीचा मी जर निषेध केला, कारण सगळं माझ्या दृष्टीत आहे, माझ्या कल्पनेत आहे. मी गेलोय का सूर्यावरती? नाही गेलो. सूर्य डोळ्यांनी बघितलेला आहे, कल्पना आहे, पण सूर्य म्हणजे ब्रह्मतत्व नव्हे. चंद्र म्हणजे ब्रह्मतत्व नव्हे. काढून टाका. ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मतत्व नव्हे. काढून टाका. महाराष्ट्र म्हणजे ब्रह्मतत्व नव्हे. काढून टाका. पृथ्वी म्हणजे ब्रह्मतत्व नव्हे. काढून टाका. असं करत करत सगळं काढून टाकल्यानंतर काय उरतं? काय उरेल? इट इज बियॉन्ड युअर कॉम्प्रिहेन्शन. बियॉन्ड युअर कॉम्प्रिहेन्शन. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. ते अनंतत्व आहे.
ते ब्रह्मतत्व आहे. हा अभ्यास हवा, हा अभ्यास हवा. समर्थ लहानपणी कोठीच्या खोलीत जाऊन हा विचार करत बसत, मी कोण आहे, मी कसा निर्माण झालो, या सृष्टीपासून मला कोणी निर्माण केलं, या सृष्टीचा आणि माझा संबंध काय आहे, तो मी कसा जाणावा, आणि या सृष्टीत माझं अंतिम कर्तव्य काय, आणि ते अंतिम कर्तव्य साध्य करण्याचा माझ्यासाठी योग्य मार्ग कुठला, तोच का, असा कधी एक तासभर विचार करत बसतो आपण. त्या अनंताचा विचार करतो. त्या अनंताशाशी मला एक रूप व्हायचं आहे, हा ध्यास मी घेतो. 1 तास करावं. परत आहे ना, जेवण आहे, दैनंदिन नित्यकर्म आहे, नोकरी व्यवसाय आहे, बँक बॅलन्स आहे, सोनं नाणं आहे, सगळं आहे, शेअर्स आहे, सगळं आहे. असू दे, असू दे. पण 1 तास 1 तास निवांतपणे हे सर्व कशासाठी आहे, मी काय करतो आहे, कशासाठी करतो आहे, हा विचार कधी शांत कशा करता हो. माझ्याकडं 5 ग्रॅम सोनं आहे, 50 ग्रॅम सोनं आहे, 500 ग्रॅम सोनं आहे, कशा करता आहे, कशा करता आहे. मला एक दिवस ते 500 ग्रॅम, 5000 ग्रॅम, ते हिरे, ते शेअर सगळं सोडून अनंतात जायचं आहे. तर मग मी त्या सगळ्याचा हव्यास का ठेवावा, अनंताचा हव्यास का नको, अनंताचा हव्यास का नको, जिथं मला अंततः जायचं आहे. मला सांगा, 500 ग्रॅम सोनं असणारे फार थोडे, फार थोडे, क्वचित, पण अनंताकडं न जाणारा एकही नाही. प्रत्येक जण अनंताकडेच जाणार आहे. हे जर वास्तव आहे, तर मी त्या अनंताची ओळख का करून घेऊ नये, ध्यास का लावून घेऊ नये. निदान प्रवचनाच्या काळात तरी, नंतर प्रवचन ऐकल्यानंतर थोडा वेळ चिंतन करून मी विसरलो तर ठीक आहे, ठीक आहे. मला अशा वारंवार प्रयत्नानंतर त्याचा ध्यास लागेल. हा ध्यास घ्या. अनंतात मृत्यूनंतर तुम्ही अनंतात विलीन होत नाही, तुम्ही परत यायला जाता. पुनरापि गमनम, पुनरपि गमनम, पुनरपि जननम, यात अडकता. अनंतात विलीन होत नाही. ती आपली भाषा आहे. म्हणायचं, आत्म्याला शांती लाभो. आत्मा काय अशांत आहे, आत्मा अनंतात विलीन हो. अहो तो होत नाही. तो मला जन्मतः नाही, जन्मात असताना, मनुष्य जन्मात असताना अनंतात मला एकरूप व्हायचं आहे, आणि तरीही जगायचं आहे. हे अनंतत्व आहे, आणि हे मला जाणायचं आहे. आपण दशमस्कंधावरती 87व्या अध्यायावरती चिंतन केलं. कसं केलं मी तुम्हाला सांगू. मला भगवंताने
त्या भगवत तत्वाने, त्या अनंत तत्वाने यासाठी जिवंत ठेवलेला आहे. त्यामुळं या सांगण्यात प्रत्येक भागवतातल्या 87व्या अध्यायातल्या शब्दाचा अर्थ आपण बघितला. मला वाटतं, माझं मत आहे असं काही सांगितलेलं नाहीये. आणि हे सांगण्यासाठी मला भगवंतानी अनंत तत्वानी, ब्रह्मतत्वानी, ईश तत्वानी जिवंत ठेवलेलं आहे. 2016 साली मिरज गावात बातमी पसरली होती, आपटे काका गेले. तरी सुद्धा मी आज जिवंत आहे आणि उत्तम अवस्थेत आहे. का प्रामाणिकपणानं सांगतो, भगवंतानं माझ्याकडून हे काम करून घ्यायचं आहे. त्यामुळं हे प्रवचन ऐका, मागची प्रवचन ऐका. आणि हेच आहे हो, हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि याशिवाय पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर मी हे याच मनुष्य देहाच्या माध्यमातून साधू शकतो, याच जन्मात साधू शकतो. निश्चित अगदी सर्व अध्यात्म कोकलून सांगतात की हे मनुष्य जन्मातच शक्य आहे. त्यामुळं ही संधी दवडू नका, निदान प्रयत्न तरी करा. मग पुढचा जन्म शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. तुम्हाला उत्तम कुळात जन्म मिळेल. उत्तम कुळात म्हणजे ज्या कुळात नाम आहे. सुरुवातीपासून, लहानपणापासून ज्या घरात तुमच्या कानावर नाम पडेल अशा घरात तुम्हाला जन्म येईल. करा. मी भगवंतांच्या प्रेरणेने हे करतो आहे. मी तुम्हाला मागं सांगितलं, परत बोला म्हणून सांगितलं, तर माझ्याच्यानं असंच सांगणं होणार नाही निश्चित. त्यामुळं तुम्ही कांद्याची जशी पात काढायची तशी संसाराचं एक आलंबन काढून टाका. आणि मग जे काही उरेल त्याच्याशी एकरूप व्हा, याच जन्मात व्हा. 41वा श्लोक आपण बघितला. या वेदस्तुतीवरची प्रवचन इथं संपली. यानंतर थोडाफार जो काही संवाद आहे, सनकादिक, नारद, परीक्षित, शुकाचार्य, त्या संवादाकडे आपण पुढील प्रवचनात बघू. पण मूळ मुद्दा विसरू नका. काल मी म्हटलं, तुम्हाला मागची सगळी प्रवचनं तुम्ही मागितलीत तर मी देईन, पण मी तो विचार बदलला. तुम्ही मागा अगर न मागा, तुमच्या कल्याणाचं आहे. मी तुम्हाला पाठवणार. ऐकायचं का नाही ऐकायचं, सिरियसली घ्यायचं का नाही घ्यायचं, हे तुम्ही ठरवा. ठीक आहे. 41व्या श्लोकापाशी आपण विराम घेऊ. पुढचे श्लोक पुढच्या प्रवचनात